नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर 4-5 महिन्यापूर्वी कधीतरी किंवा कदाचित 7-8 महिने झाले असतील, पण एका मुलाखतीत किंवा भाषणामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी मला आपुलकी आहे, आस्था आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही संकटामध्ये उद्धव ठाकरे सापडलेले असतील तर त्यांच्या मदतीला धावणारा पहिला माणूस नरेंद्र मोदी असेल, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. अर्थात राजकारणामध्ये अशी उदात्त वक्तव्य केली जातात, पण माणसं प्रत्यक्षात तशी मदत करतातच असंही बिलकुल नाहीये. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य फार गंभीरपणे घेतलं गेलं होतं असं नाही, पण मला असं वाटतं की ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि विश्वासाने बोललेलं वाक्य होतं. आणि कारणही आहे त्याला, कारणही आहे. 2002 मध्ये ज्या वेळेला साबरमती एक्सप्रेस गाडी अडवून गोधराला ती जाळण्यात आली आणि त्यामध्ये जवळजवळ 65 ते 70 कारसेवकांचा बळी गेला होता. मुस्लिम जमावाने ही रेल्वे गाडी अडवली होती आणि त्यात हिंदूंचा बळी घेतला होता आणि त्यानंतर ते जळलेले मृतदेह बघून संपूर्ण गुजरात पेटला होता. ती दंगल आवरता आवरत नव्हती आणि भाजपचं सरकार केंद्रात होतं, राज्यात गुजरातमध्ये होतच. आणि मोदी तर नवे मुख्यमंत्री होते, 1 वर्ष पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला झालं नव्हतं. अशा वेळेला गुजरातच्या दंगलीचे काय ते बघायला काय झालंय ते, देशाचे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी आलेले होते आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की कुठल्याही पक्षाचं राज्य असो, सरकार असो किंवा मुख्यमंत्री असो, त्याने अशा विपरीत परिस्थितीमध्ये राजधर्माचं पालन केलं पाहिजे. आणि मोदी सुद्धा इतके गंगरलेले होते की ते वाक्य ऐकल्यानंतर मोदी म्हणाले होते की हम भी वही कर रहे. पण ते कोणी गंभीरपणे घेतलं नाही. फक्त वाजपेयींचं वाक्य मोठ्या पडून राजधर्म राजधर्म, मोदींनी राजधर्म पाळला नाही ह्याचा गाजावाजा करण्यात आला. पण हळूहळू करत मोदी सावरले. पण मोदींच्या या अप्रियतेमुळे किंवा मोदींविषयी जे काहूर माजवण्यात आलं, त्यामुळे भाजप हा सुद्धा हादरलेला होता. मोदींच्या या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये जो काय आगडो मुसळला होता, त्यामुळे भविष्य काळात भाजपला देशभर दुष्परिणाम भोगायला लागतील असं एक वातावरण निर्माण केलं गेलं. आणि नुसतं निर्माण केलं गेलं नाही, तर ते दाखवलं जात होतं. त्यामुळे भाजपचं तत्कालीन वरिष्ठ नेतृत्व सुद्धा अस्वस्थ होऊन गेलं होतं. मोदींना बदलण्याची मागणी होत होती आणि त्याला भाजपचं केंद्रीय नेतृत्व बळी पडण्याची शक्यता होती. गुजरात ही हिंदुत्वाची लॅबोरेटरी झाली अशी टीका झाली. पण त्यामुळेच भाजपचं वरिष्ठ नेतृत्व सुद्धा मोदींना बदलण्यासाठी बिचकलेलं होतं. आपण हे करायला गेलो आणि हिंदूची उलटी रिॲक्शन आली तर, कारण हिंदूंचा सगळ्यात समर्थ नेता अशी गुजरातमध्ये मोदींची एक प्रतिमा झालेली होती. आणि तरीही देशाचा परिणाम लक्षात घेऊन मोदींना हलवायचं का असा विचार चालू होता. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे भाजपचे अत्यंत जवळचे मित्र पक्षाचे नेते होते, म्हणून अडवाणी मुंबईत आले होते. आणि मला वाटतं मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेटगाठ झाली होती. तेव्हा ही चाचपणी अडवाणींनी केली होती आणि बाळासाहेबांनी हे वारंवार सांगितलेलं होतं की मोदी गया तो गुजरात गया, असं म्हणत मोदींना बदलायला मी कडाडून विरोध केला होता. हे बाळासाहेबांनी अनेकदा सांगितलं आणि सत्य पण होतं. किंबहुना बाळासाहेबांच्या या अडवणुकीमुळेच अडवाणी किंवा वाजपेयी मोदींना बदलू शकले नाहीत.
पण लवकरच मोदींच्या या गुजरात पुरती का होईना हिंदुत्वाच्या लोकप्रियतेची साक्ष मिळाली. कारण त्यानंतर गोव्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये सगळे वरिष्ठ नेते मोदींपासून दूर दूर राहत होते. आणि अशा वेळेला मोदींनी आपला राजीनामा द्यायचा मुख्यमंत्री पदाचा अशी भूमिका घेतली. तरीही तो राजीनामा स्वीकारायचा की नाही इतकी गडबड झाली होती. भाजपचं नेतृत्व गुजरातच्या दंगलीवर जे देशभर माध्यमातून काहूर माजलं होतं, पुरोगामी गदारोळ उठला होता, त्याने गांगरून गेलं होतं. आणि अशा वेळेला मोदींनी पहिला डाव खेळला असं म्हणता येईल. कारण मोदींनी स्वतःच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला, पण तो स्वीकारण्याची हिंमत सुद्धा भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला झाली नव्हती. पण गोव्यातलं भाजपचं अधिवेशन संपवून माघारी अहमदाबादला परतलेले नरेंद्र मोदी यांनी पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी जी विधानसभेची मुदत अजून 2-2.5 वर्ष काय शिल्लक होती ती असताना सुद्धा बेधडक विधानसभा बरखास्त करून टाकली आणि मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या की गुजरातच्या जनतेला मोदी हवा की नको याचा निकाल गुजरातच्या जनतेने द्यावा असा पवित्रा घेतला. आणि विषय खूप तुम्हाला आठवत असेल तर लिंगडो नावाचा निवडणूक आयुक्त होता, त्यानेही मोदींचं कोंडी करायचा प्रयत्न केला. गुजरातच्या निवडणुका तुम्हाला पाहिजे तेव्हा घेता येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली की 6 महिन्यात कायदा सुव्यवस्था गुजरातमध्ये वाईट आहे, त्यामुळे आम्ही नाही घेणार निवडणुकांच्या त्या निर्णयाला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मोदींनी थेट सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं आणि सुप्रीम कोर्टाने थप्पड मारल्यानंतर लिंगडोने शेपूट घातली आणि नाही मतदार याद्या तयार नाहीत अशी पळवाट काढून निवडणुका घेतल्या 8 महिन्यांनी. पण त्या 8 महिन्यानंतर मला वाटते मोदींनी तो एक विक्रमच केला होता की विधानसभेचं पाठबळ नसताना मोदी 8 महिने मुख्यमंत्री होते. साधारणतः घटनेची भूमिका अशी आहे की कमीत कमी 6 महिन्यामध्ये विधानसभेमधून मुख्यमंत्र्यावर विश्वास व्यक्त झाला पाहिजे. पण विधानसभाच नसताना 8 महिने नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. अर्थात नंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी विधानसभा प्रचंड बहुमताने जिंकली आणि मोदी हा हिंदूंचा नेता आहे त्यावर शिक्कामोर्तब झालं. पण मुद्दा असा आहे की जर आधीच डळमळीत झालेल्या भाजप नेतृत्वाने मोदींना बदललं असतं तर काय झालं असतं. मोदी ते कधीही विसरले नाहीत की पक्षाकडून त्यांना बदललं जाण्याच्या आधीच बाळासाहेबांनी त्यांची समर्थपणे बाजू मांडली, म्हणून भाजपचं नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व मोदींना हलवू शकलं नाही आणि मग तिथून मोदी आज पंतप्रधान पदापर्यंत आलेले. लागोपाठच्या विधानसभा निवडणुका जिंकत जिंकत पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्यापर्यंत मोदींनी मजल मारली. पण त्या नेतृत्वाची भ्रूणहत्या झाली असती जर दबावाखाली आलेल्या भाजप नेतृत्वाने मोदींना हटवलं असतं. मोदी कधीही ते उपकार विसरलेले नाहीत, कधी विसरलेले नाही. मुद्दा असा आहे की त्या नरेंद्र मोदींनी आपल्या लोकप्रियतेचा फायदा उद्धव ठाकरे यांना मिळवून दिला. राज ठाकरे हे घरातलं आव्हान उभं राहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हाती आलेली शिवसेना कमालीची डळमळीत होऊन गेलेली होती. बाळासाहेब थकले होते, बाळासाहेब मैदानात उतरू शकत नव्हते. अशा वेळेला शिवसेनेचे सगळे निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यावे लागत होते आणि अशा वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष घरातूनच बाजूला होऊन निर्माण झाला होता त्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर फार मोठं आव्हान उभं केलं होतं. 2009च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबई ठाणे या क्षेत्रामध्ये मनसेने अक्षरशः भुईसपाट करून टाकलं होतं. मनसेच्या प्रभावाचा दुष्परिणाम मैत्री असल्यामुळे आणि युतीत असल्यामुळे भाजपलाही भोगावा लागला होता.
2009च्या लोकसभा निवडणुकीत अवघे 6 महिने सुद्धा झालेले नव्हते मुंबईवर अजमल कसाबच्या हल्ल्याला, तरीही शिवसेना आणि भाजप यांना दणका बसला. मुंबई ठाण्यातल्या 10 लोकसभेच्या जागांपैकी अवघी 1 जागा शिवसेनेला जिंकता आली. भाजपलाही सगळ्या जागा गमवाव्या लागल्या. मुंबई ठाणा याचं कारण राज ठाकरे होते, मनसे होते. पण मनसेने जी उद्धव ठाकरेंची शिवसेना ढासळून आणि डळमळीत करून टाकली होती, त्यातून शिवसेनेला बाहेर पडायला 2014 साल उजाडलं. कारण लोकसभेला बसलेला दणका होता त्याचंच प्रतिबिंब 2009च्या विधानसभेत सुद्धा पडलं होतं आणि निर्विवाद बहुमताने दोन्ही काँग्रेसची आघाडी निवडून आली. तर भाजप आणि शिवसेना या दोघांना एकत्रित 100 गाठता आलेले नव्हते. या सगळ्या पडझडीतून परत सावरून उभा राहिला उद्धव ठाकरे यांना मोदी लाटेचा उपयोग झाला. मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे 18 खासदार 2014 मध्ये निवडून आणू शकले. बाळासाहेबांच्या हयातीत किंवा वाजपेयी असतानाच्या काळातल्या युतीत असताना सुद्धा शिवसेनेला कधी 14, 12, 13 खासदार निवडून आणता आले नव्हते. ती संख्या एकदम 18 पर्यंत गेली. शिवसेनेचे 18 खासदार हे मोदी लाटेमुळे आले. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजेच आपल्याला बाळासाहेबांनी उमेदीच्या काळामध्ये जो आधार दिला त्यामुळे आपण पंतप्रधान पदापर्यंत आलो. हे उपकार मोदींनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना 2014 नंतर पूर्णपणे ताकद देऊन फेडलेले. उद्धव ठाकरे यांच्यावर उपकार सुद्धा झालेले. राज ठाकरेंच्या दणक्यामुळे डळमळीत झालेली शिवसेना तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी मोदींच्या लोकप्रियतेचा जेवढा फायदा उद्धव ठाकरेंना मिळाला ते उपकारच म्हणायला पाहिजे, उपकार म्हणायला पाहिजे. कारण 2014 मध्ये मोदी लाट होती. शिवसेनेमुळे भाजप वाढली आणि देशभर वाढली, हा सध्या शुद्ध खोळेपणा आहे. मोदींना वाजपेयी असताना किंवा कधी मोदी एक हाती भाजपचं बहुमत घेऊन आले, ते शिवसेनेमुळे आले असं नाही. हा, पण मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा मिळाल्यामुळे शिवसेना महाराष्ट्रात 2014 नंतर अधिक यशस्वी झाली. कारण मोदींच्या लोकप्रियतेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांचं जे राष्ट्रीय आघाडी युपीए वगैरे होतं ते अगदी डळमळीत होऊन गेलं, फुसकटासारखं संपलं, पाला पाचोळ्यासारखं उडून गेलं. त्याचा फायदा भाजपला अगदी युती मोडल्यानंतर पण मिळाला आणि शिवसेनेला सुद्धा मिळाला. भाजपला 122 जागा मिळाल्या एकट्या लढून. उद्धव ठाकरेंना सुद्धा 63 जागा मिळू शकल्या. याचं कारण समोरचा जो शत्रू होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं भुसकट झालं होतं. आणि हे सगळं का होऊ शकलं तर 2014च्या लोकसभेमध्ये काँग्रेस दुबळी होताना शिवसेनेला एक नवी संजीवनी मोदी लाटेमुळे मिळाली होती. आणि ते उपकार मोदी विसरत नाहीत, ते परत परत बोलून दाखवतात. पण मोदींनी आपल्याला शिवसेना डळमळीत झाली असताना वाचवलं. हे उपकार उद्धव ठाकरे एकदाही बोलून दाखवू शकलेले नाही. आजपर्यंत जे चंद्रबाबू नायडू घ्या, नितीश कुमार घ्या, असे अनेक लहान मोठे पक्ष असतील, पासवान घ्या, चिराग पासवान घ्या, या सगळ्यांना पुनरुज्जीवन व्हायला मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा मिळाला. या लोकांनी मान्य करू न करू, पण वस्तुस्थिती आहे. पण मोदींसारखा प्रामाणिक माणूस आज सुद्धा बाळासाहेबांचे उपकार विसरत नाही. आणि म्हणून विपरीत प्रसंग आला, संकटात सापडले, तर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावणारा पहिला माणूस नरेंद्र मोदी असेल असं नरेंद्र मोदी म्हणतात. ते पोकळ नाहीये. काल परवा म्यानमारमध्ये जो भूकंप झाला त्यानंतर जगातून पहिली मदत घेऊन
म्यानमारला पोहोचलेलं विमान भारतीय लष्कराचं होतं. भारतीय लष्कराचं होतं. भूकंप निवारणाच्या कामामध्ये म्यानमारसाठी मदत घेऊन जाणारं पहिलं सरकार मोदी सरकार होतं. आणि त्यामुळे मोदी जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरे अडचणीत सापडले तर सगळ्यात पहिला मदतीला मी जाईन, ही पोकळ आश्वासन नाही. माझ्याकडे जे काय माहिती आहे ती सगळी मला सांगता येणार नाही अशी आहे. आज सुद्धा रोजच्या रोज अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी उद्धव ठाकरे रोजच्या रोज शिवीगाळ करत असताना मोदी आणि फडणवीस हे उद्धव ठाकरेंना किती वाचवण्याचा प्रयत्न करतायत हे मला ठाऊक आहे. फक्त मी ते बोलू शकत नाही, कारण मी बोललो तर मला कुठून कळते, कुठून माहिती मिळते याचा बबरा होऊ शकतो आणि तो मी होऊ देणार नाही. मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे, त्यामुळे आपल्याला ज्या सूत्रांकडून माहिती मिळते ती माहिती इतकी जपून द्यायला लागते की हा हे भाऊ सांगतोय का, मग भाऊला अमुक तमुकाकडून कळलं असेल असा बबरा होऊ शकतो आणि मला त्या सापड्यात अडकायचं नाहीये. पण मी एक छाती ठोकपणे सांगतो, आता जे दिशा सालियन प्रकरण आलंय किंवा वेगवेगळ्या घोटाळ्यांचे विषय आहेत, या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे गळ्यापर्यंत अडकल्यासारखी परिस्थिती आहे. ईडी, सीबीआय किंवा आणखीन सगळ्या तपास यंत्रणा या खरोखर सूडबुद्धीने नाही, नुसत्या वापरायच्या ठरवल्या तरी उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सुपुत्राला आणि त्यांच्या चांडाळ चौकडीला सळो की पळो करून मोदी सरकार सोडू शकतं. अगदी मोदी सरकारने सूडबुद्धीने वागण्याची गरज नाहीये, पण त्यांच्या हाती असलेल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना काम करण्याची मोकळीक दिली तरी उद्धव ठाकरेंना कमालीचं अडचणीत यावं लागेल. आणि त्या सगळ्या तपास यंत्रणांना घाई करू नका अशा प्रकारे सबुरीचा सल्ला देऊन एक प्रकारे मोदी उद्धव ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आपण बघतोय ना, रोजच्या रोज बातम्या येतात, हे पुरावे ते पुरावे, मग पुढे का सरकत नाही? पुढे सरकत नाही याचं कारण संबंधित यंत्रणा या उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना गाळात घालायच्या तयारीत नाहीयेत. तयारी सध्य आहे, पण पुढे टाकायचं, चला सुरू करा, ही मोकळीक मोदी आणि फडणवीस यांच्यामुळे मिळत नाही. भाजपचे इतर अनेक नेते उद्धव ठाकरेंना धडा शिकवायला उत्सुक आणि उतावळे आहेत, पण त्यांना वेसण घालून आणि लगाम लावून मोदी आणि फडणवीस यांनी रोखून धरले हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. मोदी किंवा फडणवीस यांनी तो लगाम सोडला तर कारवाईचा, कठोर कारवाईचा घोडा चौखूर उधळल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र यांना पळता भुई थोडी होईल. पण यालाही मर्यादा असतात. एक प्रकारे दिल्लीचे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री यांना सुद्धा नरेंद्र मोदींनी फार मोठी मुभा दिलेली होती. लॉंग रोप असं इंग्रजीमध्ये म्हणतात ना, नाहीतर कधीच अरविंद केजरीवालना गुंडाळता आलं असतं. जे काय मोकाट सुटलेले होते ना त्यांना आवरणं आणि जेरबंद करणं अशक्य नव्हतं. ते करायला मोदींनी उशीर केला. मोदी सरकारने योग्य वेळेला कारवाई केली तर 5 वर्षापूर्वीच केजरीवाल हा विषय निकालात निघू शकला असता. पण शेवटी अशी वेळ आली की ह्या माणसाला आता वाचवणं, सभ्यपणा म्हणून वाचवणं सुद्धा गुन्हा आहे असं मोदींना वाटायला लागलं. त्यानंतरच केजरीवाल यांना धडा शिकवायची वेळ आली आणि तो धडा मोदींनी नाही शिकवला. लक्षात ठेवा, शराब घोटाळा किंवा इतर घोटाळ्यांचे जे आरोप आहेत आणि तक्रारी आहेत त्या काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आहेत, भाजप नेत्यांनी नाही केलेल्या. काँग्रेस नेत्यांनी केलंय आणि त्यावर कारवाई करायची मोकळीक भाजपच्या मोदी सरकारने दिली.
आज सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांचे उपकार ओळखून उद्धव ठाकरे यांना संकटात जाण्यापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. पण डोकं ठिकाणावर असेल तर ते ओळखून उद्धव ठाकरे आपला आक्रस्ताळेपणा कमी करतील. नाही तर नुसतं मोदींनी किंवा फडणवीसांनी जे बोट धरलेलं सोडायची गोष्ट आहे. खोल दरीत जाऊन पडण्या इतकी परिस्थिती आहे. एवढंच मी सांकेतिक बोलतोय, सूचक बोलतोय. समझने वालों को इशारा काफी होता है. आपल्याला शिवाय देव देत काय देव, पण बापाची पुण्याई आहे त्याकडे कानाडोळा करता येत नाही. हिंदुत्वासाठी आणि हिंदुत्वाच्या राजकारणासाठी बाळासाहेबांचं योगदान इतकं प्रचंड आहे की त्या पुण्याईसाठी त्यांच्या मुलाने किंवा नातवाने पोरकटपणा केला तर त्याच्याकडे कानाडोळा केला पाहिजे. हा जो मनाचा मोठेपणा आहे, सांस्कृतिक सभ्यता आहे, त्यासाठी मोदी किंवा फडणवीस आपल्या हाताशी असलेल्या अधिकारांचा वापरही अतिशय सबुरीने करतायत. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.